हॅलो नमस्कार, मी लता सहकुटुंब या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज मस्त एक छानसा व्हिडिओ घेऊन मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आता सण वगैरे तर चालूच झालेले आहेत आणि आता येणारी संक्रांत आहे नवीन वर्षाची. तर 14 जानेवारीला संक्रांत आहे, मकर संक्रांत. त्यासाठी थोडीफार मी ऑनलाईन अगोदरच शॉपिंग करून घेतली, कारण त्यानंतर वेळ भेटणार नाहीत. त्यात रिसेंटली माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न झालं होतं, त्यावेळेस मी एक ऑनलाईन सेट मागवलं होतं आणि मी जास्त करून मेशोवरून मागवते. तो सेट फ्लिपकार्टवर पण मला पाहायला भेटला होता, पण त्याची रेंज जास्त होती, तर मी मेशोवरून मागवला. साऊथ इंडियन पूर्ण सेट आहे तो. आणि आम्ही लग्नात तुम्ही पाहिलेच असेल ते साऊथ इंडियन लुक केला होता सकाळी मॉर्निंगला. जास्त त्यावेळेस काही शूट करता आलं नाही, कारण खूप गडबड पण होती आणि लांबचा प्रवास होता. तो खूप छान मस्त तिथं पण मेकअप केला होता. तो सेट मला खूप छान भेटला आणि तो सेट कशा पद्धती तो पण मी दाखवणार आहे. त्याचबरोबर आणखीन मी ऑनलाईन आता रिसेंटली तिथून आल्यानंतर काही हे केलं. तिथे पाहू शकता खूप सारे पर्स ती रिसेंटली घेतली तर ही एक आहे. आणि ऑनलाईन एक मी आता ऑनलाईन एक सेट मागवलेला आहे. तर आता मला मकर संक्रांतीसाठी घालायला, किंवा आमच्या दक्षबाळ्याचं बोरनान असेल, किंवा आता संक्रांतीचं नवीन संक्रांती आपल्या हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि बोरनान तो मी एकत्र ठेवतो, त्यावेळेस मी हा वेअर करू शकणार आहे. तर बघू. आणि नवीन साडी आहे रिसेंटली लग्नात. आता सध्या ज्या साड्यांचा ट्रेंड आहे चंद्रकोर आणि पैठण्यांमध्ये चंद्रकोर आणि नथच्या आहे. तर त्या दोन्ही प्रकारच्या साड्या आहेत. तर त्या कशा आहेत त्या पण मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन. की ताईने एक आमच्या घेतलेली आहे आणि एक माझ्या मावस मामाने घेतलेली आहे. तर बघू. तर संक्रांतीला नेमकी त्यातली एक साडी घालणार आहे. तर मागच्या वर्षी मी ग्रे कलरची साडी घेतली संस्कृतीला, आणि त्याच्या आधी ब्लॅक कलरची, ब्लॅक अँड रेड. तर चला, तर मी तुम्हाला आज जे काही थोडेफार ऑनलाईन बुक केले ते सेट, आणि साऊथ इंडियन जो मागच्या 2-3 महिन्यापूर्वी मी सेट बुक केला होता तो मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात अगोदर तुम्हाला हा सेट दाखवते. हा मी मेशोवरून ऑनलाईन बुक केला होता. मे बी मी 5 तारखेला इथून गेले होते गावी, तर 5 तारखेला सकाळी मॉर्निंगला बुक केला होता. आणि त्यावेळेस मला ऑर्डर त्याची 11 तारखेला दिसत होती आणि लग्न होतं 10 तारखेला. म्हणून फक्त ऑर्डर केला आणि नंतर 2 दिवसांनीच लगेच तो घरपोच इथे डिलिव्हर झाला. तर इथे पाहू शकता हा असं पॅकेटमध्ये त्याचं बॉक्सचं हे थ्रेड आहे, इथे तुटलेलं होतं ऑलरेडी, पण सेट खूप छान आहे. मी गावी गेल्यावर पाहिला. तर असं मस्त त्याचं पॅकिंग आहे आणि पूर्ण हा साऊथ इंडियन सेट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक ही आहे बिंदी, आणि हे आपले हेअरला मागे लावायचे जे असतात ते मला मे बी 9 होतं आहे. मेशोवर ज्यावेळेस मी बघितले त्यावेळेस 9 सेट दिसत होते, पण त्यात मला 7च आलेले आहेत. पण छान क्वालिटीचे पाहू शकतो, खूप सुंदर आणि खूप छान दिसतात. त्याचबरोबर आता ह्याचे पॅकेट जरा मी काढल्यामुळे फुटले, एक खराब झाला. हे आपले गळ्यातले, म्हणजे आपले कानातले आहेत. वेल खूप सुंदर आहे आणि त्यालाच वरती असे वेल आहेत अडकवायला. सगळं हे साऊथ इंडियन लुकमध्ये आहे. त्याचा बाजूला मी तुम्हाला पूर्ण फोटो शेअर केले की कशा पद्धतीने तो लुक तयार होतो. तर हे पण आता आहेत. हा एक आहे, हे बाजूबंद आहे. तर हे काही मी घातले नाही, त्यावेळेस खूप गडबड पण झाली. पुन्हा एकदा मी साऊथ इंडियन लुक करणार, त्यावेळेस मी नक्कीच तुमच्याशी शेअर केली. अशा पद्धतीने हे आहेत. आणि याच्यामध्ये खूप, आणि मला वाटलं नाही की एवढं भारी आहे, कारण खूप महाग पण असं. आणि कधी रिव्ह्यू पाहूनच मी बुक केला. मला वाटतं हा 1300चा आहे, 1300 या 1200चा हा सेट ऑनलाईन मी मेशोवर 5 तारखेला बुक केला होता, 5 नोव्हेंबरला. आणि लगेच 7 तारखेला तो डिलिव्हर झाला. तर मी गावी गेले ते, गावी आल्यानंतर मग मला तो भेटला. तर त्याची जी कॅरी बॅग खराब झाली. तर हे आहे आपलं वरचं गळ्यातलं, आणि पूर्ण फोल्ड होतं, होऊ शकतं अशा पद्धतीने आहे. मला ते असं आहे. पूर्ण गळ्याला हा चोकर आहे, हा चोकर सेट आहे. आणि हा लॉंग, असे लॉंग मला 2 आहे. त्यानंतर हा एक आहे, हा एक हार आहे. पूर्ण सेट असा मस्त मेशोवर दिसतो. त्याकडे बघू शकायची सेटची ही आहे, खूप मस्त आणि छान दिसतो. त्याने मला वाटलं नव्हतं एवढा छान येईल. मला तर भीती होती की एवढा महागाचा घेतला आहे, परंतु चांगला भेटतो की नाही. तर एकदम छान क्वालिटी आहे. आणि हा एक सेट त्याच्यावर भेटलेला आहे. तर आपण हे अशा पद्धतीने एकात एक हे करू शकतो. त्याची साईज मोठी आहे, पाहू शकता. अशा हा सेकंड आहे, म्हणजे वरती चोको, त्यानंतर छोटा खाली, आणि त्यानंतर हा सगळ्यात मोठा आहे. तर एवढे एकदम मला काही घालता नाही. तर हा छोटा जो सेट आहे गळ्यातलं, ते माझ्या बहिणीला मी घालायला दिलं. मी चोकर आणि हे मोठा वेअर केलं होतं, खूप मोठा आहे आणि खूप छान दिलं. साऊथ इंडियन लुक केला होता. आणि पॅकिंग पण खूप छान मस्त होती. तर पाहू शकता किती मोठा आहे हा सेट. गळ्यातला पूर्ण आहे तो, पूर्ण ह्याला हे होईल असाच आहे पूर्ण. तुम्ही एकदम छान, आणि लुक पण एकदम भारी झाला होता. तर मग यातला मी एकच, हे एक आणि हा एक, आणि हा तिला दिला होता एक घालायला. हा खूप मोठा आहे,
तर पूर्ण तुम्हाला सेट करून दाखवते इथं लुक खूप सुंदर असा आहे. बाजूला फोटो फ्लॅश होईल की याच्यावरचे व्हिडिओज आणि फोटो खूप छान आले, पण तो एवढा वेळ पण नाही भेटला आम्हाला काढायला, कारण खूप गडबड पण झाली. लग्नाचा टाईम, साखरपुड्याचा टाईम आणि हळदीचा टाईम सगळे मिक्स, त्यामुळे जास्त व्हिडिओज फोटो काढता आले नाही. ते इथे पाहू शकता हा एक 3 नंबर, त्याच्यावर हा सेट आहे. इथं पाहू शकता अशा पद्धतीने हा 3 नंबरचा आहे. चोकर, मिडल आणि हा खालचा होता. आणि त्यानंतर हे आहेत कमरपट्टा, पण खूप छान आणि खूप मोठा भेटला, कारण मी बाकीचे मिशो खूप सारे साऊथ इंडियन सेट बघितले, त्यावरचे जे कमरपट्टे ते शॉर्ट होते. तर पाहू शकता कमरपट्टा पण किती मोठा आणि मस्त दिसत आहे. तर हा कमरपट्टा भेटलेला आहे आपल्या सेटवर, कारण ह्याची वेट पण खूप आहे. आणि जसं मार्केटला मी पाहिले होते साऊथ इंडियन सेट खूप महाग होते, म्हणजे फक्त हे त्यात पण कमर तरी 800-900पर्यंत रेंज होते आणि हे होते. पण त्यापेक्षा मला ऑनलाईन सगळेच भेटते. हे बाजूबंद, बाजूबंद पण खूप छान आणि एकदम छान आहे, पण मी घातले नाही. तर ज्यावेळेस पुन्हा एकदा लुक करेल त्यावेळेस मी घातली. ही बिंदी आहे आपली त्यावरची, आणि हे आपले केसांना मागे हेअरस्टाईल करण्यासाठी ही आहेत पूर्ण सेटअप. आणि हे आपले कानातले, तर कानातले पण खूप छान होते. अशा पद्धतीने हा आपला साऊथ इंडियन सेट आहे, जो की मी ऑनलाईन मला वाटतं 5 नोव्हेंबरला बुक केला आणि 7 नोव्हेंबरला आला होता, आणि लग्न होतं 10 नोव्हेंबरला. तर त्यावेळेस मी हा घातला होता. त्यानंतर मी तर ही पाहू शकता, ही लग्नात मी ही ज्वेलरी घातली होती, साऊथ इंडियन साडी घातली होती, खूप छान मस्त ज्वेलरी दिसत होती. संक्रांत येते, मकर संक्रांतीसाठी हा ऑनलाईन सेट बुक केला. ह्याची रिव्ह्यूज मी इंस्टाला पाहिले होते, खूप छान आहे आणि एकदम ओरिजिनल दिसतो. तर तुम्हाला दाखवते कशा पद्धतीचा आहे तो. ते इथे पाहू शकता, हा ऑनलाईन मी मेशोवर मागवला होता, एकदम छान आणि मस्त आहे. याचे रिव्ह्यूज पण पाहिले. त्या बॉक्समध्ये असं पॅकिंग, त्यावर हे असे पॅक, आणि आतमध्ये ते एकदम ओरिजिनल सोन्यासारखं आणि खूप छान आहे. रॉयल लुक येतो. बघू आता संक्रांतीला घालणार किंवा हळदी कुंकवासाठी, आणि नंतर पुढच्या महिन्यात एक लग्न आहे, म्हणजे पुढच्या वर्षी आता जानेवारी, त्यावेळेस पण वेळ करता येईल. तर एकदम सुंदर आहे. मी ह्याचे रिव्ह्यूज खूप छान भेटले. मेशोवरूनच मागवलं मी. खूप जरी म्हणतो मेशोवर चांगले प्रोडक्ट नाही, परंतु प्राईसच्या मानाने आणि क्वालिटी मला तर आतापर्यंत जेवढे मी मागवले सगळे मी, कारण मी माझा मागच्या वर्षीचा जो 2 वर्षापूर्वी रेड कलरचा जो ब्लाऊज मागवला तो पण मी मेशोनं मागवला. आणि त्याचबरोबर याच्यावर एक्स्ट्रा 2 बटन्स पण मला भेटलेले आहेत, एक्स्ट्रा भेटलेले आहेत आपले कानातल्यासाठी. ते पाहू शकता एकदम सुंदर असे कानातले आणि खूप छान आहे एकदम, आणि मोठं आहे इथं, आणि छान वाटतं. आपल्या घरातला नेकलेस कसा असतो, आपली ज्वेलरी खाली मोठं लॉंग मंगळसूत्र घातलं आणि त्यावर ही ज्वेलरी घातली तर खूप सुंदर दिसतं. ते वाटते आणि मस्त आहे. कडी वगैरे फोल्डिंग आहे, आणि अशा पद्धतीने आपलं हे एकदम सुंदर आहे. त्याच्यात ही तर फोल्ड झाले वाटते ही थोडंसं. एक मिनिट पाहू शकता, हा सेट मी घालून तुम्हाला दाखवलेला आहे. अशा पद्धतीने आहे, ते एकदम मस्त गोल्डन लुक देतो. आणि हे माझं मंगळसूत्र आहे, ते पाहू शकता चमकून खूप छान आहे आणि एकदम लाईट वेट आहे. वजन आहे ते कानातले जास्त वजन मला वाटतं आहे, हे जास्त मोठं आहे. ह्या खालच्या चोकोरपेक्षाही जास्त मोठं वाटतं आहे. एकदम छान आहे. एक लॉंग मंगळसूत्र घातलं तर एकदम सुंदर लुक आहे. मला तर खूप आवडले अशा पद्धतीचे, कारण मी ह्याची नाही इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहिले होते आणि एकदम चपरान मी प्रॉपर आहे की नाही मी चेक केलं आणि त्या लिंकवर जाऊन पाहिलं. तो खूप सुंदर असं सेट आहे इथं आणि छान होतात. म्हणलं आता संक्रांत जवळ येते तर आपण बुक करूया. तर तुम्ही पण पाहू शकता खूप सुंदर आहे आणि यातून हे पोकळे लाईट वेट आहे, फक्त कानातले जरा हेवी आहेत. तर दुसरा एक सेट आहे तो मी तुम्हाला घालून दाखवते कसा दिसत आहे. पाहू शकता किती सुंदर लुक आहे त्याचा आणि और एकदम छान फिनिशिंग आहे, डिझाईन वगैरे याच्या क्वालिटीपेक्षा याची क्वालिटी खूप छान आहे, एकदम सुंदर आहे. मला वाटतं हा 266 रुपयाला पडला ऑनलाईन आहे. याचे मस्त मागच्या साईडला पण खूप छान आहे, एकदम सुंदर आहे. आता हा मी बघून इथे बाजूला तुम्हाला फोटो वगैरे दिसेल, मी घालून वगैरे बघितला होता. तो साडीवर, आपल्या पैठणी साडीवर, कोणत्याही महाराष्ट्र लुकवर खूप छान दिसेल. आणि त्यानंतर मग रिसेंटली मी वाशीला अजून 2-3 सेट आणलेले, ते दाखवते तुम्हाला. हा एक आणलेला आहे, मी वाशीवर गेले होते आता मध्ये मिनी मार्केटला, त्यावेळेस आणलेलं आहे. अशा पद्धतीने मला खूप आवडतात. ग्रीन आणि रेड कलरमधलेच सगळे कॉम्बिनेशन तुम्ही पाहू शकता, तसे आवडतात. आणि हे एक पर्स आणि गोल्डन कलरची पर्स नव्हती माझ्याकडे, तर इथे मेला लागला होता तिथे घेतली. ती एकदम छान आहे. आता त्याला त्याची काय झाली, चेन टाकणार मी ह्याच्यावर, खूप सुंदर चेन दिसेल आणि थोडंसं त्याला आणखीन चेंज करणार. आणि अजून एक सेट आणला होता मी, म्हणजे माझ्याकडं ना साऊथ इंडियन जे लूक केलं होतं आम्ही लग्नात, तर माझ्या बहिणीच्या मुलीला मी एक सेट दिला होता. त्या सेटचं हे आहे, मी ह्याच्या आधी तुम्हाला दाखवलं होते माझे ज्वेलरीचं कलेक्शन, त्यावेळेस हा सेट आहे. त्याचं काय झालं, लग्नाच्या गडबडीत
त्या सेटचंही मधलं पॅन्डलच तुटून गेला पूर्ण. मग त्या सेट माझा पूर्ण हे झाला. त्यानंतर मग त्यालाच मॅच होईल असं मग म्हटलं आता काय करायचं, पुन्हा यूज नाही होणार तर त्यासाठी मग मला रिसेंटली दिसलं तर त्याला मॅचिंग होईल असा एक सेट मला दिसला. पाहू शकता हा वेगळा आहे आणि हा पूर्ण एकत्र आहे. त्याचं एक हे पडलं मेन, आणि मेन नेमकं मोठ्याचं पडलं, छोट्याचं राहिलं. तर मग ह्याला सेट हा होईल असा मी हा मॅचिंग त्याला होईल असा हा सेट आणला. खूप सुंदर आहे आणि मस्त चोकट आहे. हे मला वाटतं मे बी 120ला तिथे भेटत होते. खूप छान आहे. तर हे पाहू शकता असा ह्याला बरोबर सूट होतो. परंतु नेमकं आता हे काढणार मी आणि ह्या सेटला लावणार. ते पाहू, ह्याची कडी तुटली आणि ती डायरेक्ट तुटून पडलं. असं पद्धतीचा हा सेट एक आहे. तर मला खूप आवडतात अशी ज्वेलरी, आणि ज्यामध्ये आणि ग्रीन पाहू शकता. मी हा घालून दाखवला, खूप सुंदर दिसतो आणि ह्या सेटवर खूप छान दिसणार आहे. सेटवर एकदम छान आहे. आणि अशाच पद्धतीने हा एक आणलेला आहे. हा पण त्याच आहे. हा थोडासा मोठा आहे. हा दुसरा एक फ्लोर आहे, खाली मोठी आहे छानपैकी. असं पाहू शकता अशा पद्धतीने. हा पण छान दिसतो. त्याचबरोबर ज्यामध्ये वाशीला मोठं आहे हा एक सेट आहे, जो मी मार्केटवरून मागवला होता. खूप सुंदर आहे आणि ह्याला हे जे मोती आहेत ते खूप आवडले मला. आणि याच्यावरचे इयरिंग आहेत, हे काही एवढे खास नाही. मोठे आपलं मस्त आपण दुसरे घालणार आहे मी. तर हे छान आहे, तर एकदम सुंदर वाटते. पाहू शकता कसं आहे ते. साडी खूप छान तसं साडीवर हे खूप मला आवडतात. अशा पद्धतीचे म्हणजे 2-3 आहे माझ्याकडे सेट चोकर टाईपचे. आणि हा पूर्ण गळा भरून येईल. ते दुसरा होता तो छोटा होता, परंतु तो मला हे सेटसाठी मागवला होता त्याला मॅचिंग होईल असा. तर कसं वाटलं आजचं हे कलेक्शन खूप छान आहे. आणि आता त्या ड्रेसवरच इतकं सुंदर दिसतं, साडीवर खूप छान दिसणार. एकदम सुंदर आहे. फक्त भडक लाईट आहे, गोल्डन जास्त आहे. तो लग्नात घालायला आहे किंवा आपण जे फंक्शन असणार आहे त्यावेळेस हा घालणार आहे मस्तपैकी. कसा वाटला आजचं हे तुम्हाला ह्या सेट, यातला नेमकं कोणता सेट तुम्हाला आवडला नक्कीच कमेंट करून सांगा. म्हणजे साऊथ इंडियन सेट तुम्हाला पण आवडला, तो फक्त साऊथ इंडियन लुकवरच जाणार तो करायला. आणि फक्त ही आपली साडीवेअर, जे आपली पैठणी साडी घालू शकतो, म्हणजे नऊवारी किंवा सहावारी साडी किंवा कुठलाही मेकअप लुक, किंवा याचा आपला घागरा लेहंगा वगैरे घातला तर त्यावर पण खूप छान सुंदर उठून दिसेल. तर त्यावर पण वेअर करता येईल. तर खूप सुंदर आहे. तर मला पाहता क्षणी आवडला हा एक, आणि तो दुसरा एक. 2च सेट आणले. आणि मी आधी लग्न होतं नोव्हेंबरला, तर त्यावेळेस खूप सारी म्हणजे त्याच्या आधीच थोडीफार शॉपिंग केली होती आणि बांगड्या वगैरे घेतल्या होत्या. पण तिथं गेला पण बांगड्यांची जे असतात ना, बांगड्या घरचे कासर येतात, त्यावेळेस तिथं पण व्हरायटी खूप होती. तर साड्यांवर मॅचिंग अशी मी वेलवेटच्या बांगड्या घेतलेल्या. तर ते आता काही दाखवते ना, नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला नक्की साडी मी कोणत्या घेतल्या आहेत लग्नातल्या आणि कोणत्या घातल्या त्या सगळ्या दाखवील. आणि संक्रांतीला कोणती घालणार ते पण दाखवील. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा हा सेट आहे. हा पण खूप मस्त गळा भरून मस्त भरलेला आहे. रिसेंटली आम्ही आता इथे वाशीला मस्त एक्झिबिशन लागलेलं आहे. वाशी सेंटरला वेगवेगळ्या राज्यातून खूप सारे म्हणजे बचत गटाच्या महिला तर त्यांनी घरगुती बनवलेली काही उत्पादनं असतात. म्हणजेच आपली सौंदर्य प्रसाधने, त्याचबरोबर घरी आपण जे लागणारे कडधान्य वगैरे किंवा ड्रायफ्रूट्स वगैरे खूप छान होते. कपडे होते, साड्या होत्या. तर त्यापैकी आम्हाला म्हणजे मी फक्त ब्युटीसाठी म्हणजे आपले सौंदर्य प्रसाद जी घरगुती बनवतात ती आणली होती. तर नेमकी कोणकोणती आणली होती तुम्हाला दाखवते. हे पाहू शकता. जिथे बचत गट, मला वाटतं नाशिकवरून आले होते, त्यांचं ते बचत गटाचं आहे. तर त्यांनी ते घरी बनवलेले आणि त्याचे तिथे ट्रायल पण ठेवले होते की आपण स्क्रब करू शकतो. हे स्क्रब घेतलेलं आहे. ते कॅमेरा तुम्हाला ह्याचं उलटं दिसणार. स्क्रब आहे आपलं ह्याचं, ऑलोवेरा आहे, हळदी आहे आणि लवंग वगैरे सगळे त्याच्यामध्ये, पुदिना वगैरे त्याचे आहे. आयुर्वेदिक हे स्क्रब आहे. त्याचबरोबर हे फेस मास्क आहे. ऑइल कोको कंट्रोल हर्बल फेस पॅक आहे. आणि हे आपल्या मुलतानी जी माती असते त्या मुलतानी मातीपासून आहे. तर मी एकदा यूज केला नाही अजून. माझ्याकडे गुलाबजल पाणी त्यामध्ये मिक्स करून हे फेस मास्क लावणार. असे मी 2 आणले कारण त्यांच्याकडे मोठे पॅकेट वगैरे नव्हते. तर इथे पाहू शकतो हे 2 घेतलेले आहेत. आणि हे स्क्रब घेतलं. त्याजवळ हे एक आयुर्वेदिक आपलं हे आहे, जेल आहे, ॲलोवेराचे जेल आहे. चंद्रा वेणगंगा नाशिकचे तिकडूनच आलेलं आहे. आणि त्याजवळ हे फेस वॉश आणलेलं आहे, लिंबापासून बनवलेला हा फेस वॉश आहे, तो घेऊन आले मी. आणि मला खूप आणि एक सोप आणला होता, तो यूज करते मी. हा सोप आहे, खूप मस्त आहे, मातीपासून बनवलेला आहे. स्क्रब, क्लिन्जिंग वगैरे सगळं स्क्रब आहे, क्लिन्जिंग आणि स्पा आहे. तर ह्याच्यामध्ये चंदन आहे, चारकोल आहे, मुलतानी माती आहे आणि कोरफड आपली आहे ते आहे.
तर अशा पद्धतीने हे काय तो मी यूज करते, एकदम सुंदर असा वाटतो. आणि हे आता रिसेंटली मी आणि हे आहेत म्हणजे ह्याच्यात मी हे जे मम्मीला अंगठी घेतली त्याच्यातलं हे बॉक्स आहे तो ठेवला मी. तर मोत्याची मी रिसेंटली संक्रांतीच्या म्हणजे नाही लग्नाच्या वेळेस जायच्या अगोदर घेतली होती मोत्यांची चंद्रकोरची पैठणी घालणार त्यासाठी. पण तर त्यावेळेस गडबडीत घातले, पण एवढं मेकअप वगैरे काही करता आला नाही. तिथे पाहू शकता अशा पद्धतीने हे चंद्रकोरचे आहे, कानातले आहे. तर आता येणाऱ्या म्हणजे संक्रांतीला की घालणार आहे किंवा हळदी कुंकाला घालून चंद्रकोरची जी नऊवारी घालणार आहे म्हणजे 6 वारीची नऊवारी साडी मी घालणार आहे. तर नक्कीच तुम्ही तो पण व्हिडिओ पहा. मला खूप आवडते, साडी वेअर करायला खूप आवडते. आणि त्यावर हे असे आहेत, हे आहेत बुगडी अशी मस्त. आता मला माहीत नाही कशी दिसते, अशी छानपैकी ही बुगडी मी घालणार आहे. हे ह्याला तर होल स्प्रेवाले आहे इथे आपल्याला इथे घालणार आहे. आणि हे आहे चला तर आता हे केलेलं आहे. हे माझं रेग्युलर आपलं हे मॉइश्चरायझर मी वापरते मेकअप करताना. हे आपल्या डीमार्टला मिळतं, अलोवेराचंच आहे. सगळे जास्त करून प्रोडक्ट हे फुलाचे असतात. तर अशा पद्धतीने माझं हे आहे. आणि गावी जाताना ही पर्स मी घेतली होती, त्यावेळेस काही दाखवता आले नाही. ती जाताना जायच्या वेळेस घेतली होती. आणि खूप सारे बँगल्स आहेत त्या आता मी वरती ठेवलेले कपड्यात, ते काही काढता आले नाही. ते खूप बॉक्समध्ये ठेवलेत. ही पर्स खूप छान आहे, मला ब्लॅक कलर खूप आवडतं, त्यामुळे नेहमी घेताना मी ब्लॅक कलरचीच पर्स घेते. मे बी 200 का 250च्या दरम्यान भेटली मला त्यावेळेस, जाताना घेतली होती मी. चला तर व्हिडिओ तुम्हाला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि ही साऊथ इंडियन ज्वेलरी सेट मला सगळ्यात आवडलेली आणि मेशोवरून आवडलेली पहिली ज्वेलरी जी खूप सुंदर आहे. याच्या आधी मी मेशोवरून ज्वेलरी मे बी नव्हता म्हणजे कपडे वगैरे आहे, ड्रेस नाईटी वगैरे शूट मागवले होते, पण तू ज्वेलरी आणि एवढी महागाची मागवली नव्हती. जस्ट मी बुक केलं आणि ते आला टाईमवर 7 तारखेला. आणि तिकडे डायरेक्ट मी लग्नाच्या दिवशी ते पाहिले की कशी आहेत आणि मला वेळ पण नाही भेटला की नाही कधी चेक करायला. तर ह्यात फक्त एवढे ह्याच्यात 9 दिसत होते ऑनलाईन शॉपिंगवर, ते मी पाहिले त्याच्यात 7च आले ब्रॉस. एक मी पर्स आणलेली आहे, ही आहे गोल्डन कलरमध्ये, कॅमेऱ्यामध्ये वेगळी दिसते, खूप सुंदर आहे. जे नॉट फक्त उलटे लावले त्याला सरळ करणार आहे. आणि पार्टीवेअर टाईप अशी म्हणजे संध्याकाळची आपली जे पार्टीवेअर साडी घालणार आहे त्यावर मी खूप सुंदर आहे. टाकली खूप सुंदर चला तर मग आजचा व्लॉग मी इथेच थांबवते. तुम्हाला आजची ज्वेलरी कलेक्शन आणि साऊथ इंडियन ज्वेलरी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. नेक्स्ट व्लॉगमध्ये मी संक्रांतीला हळदी कुंकासाठी आणि बोरणांसाठी नेमकी कोणती साडी घालणार आहे, कसं लुक करणार हे दाखवणार आहे. आणि नक्की तो व्हिडिओ पहा, कारण 6 वारीपासून मी 9 वारी साडी घालणार आहे. कारण मला साडी प्रचंड आवडते घालायला. आणि माझ्या आईची मागच्या वर्षी तुम्ही पहिली 10 वारी साडी होती, त्याची मस्तपैकी 9 वारी साडी घातलेली, जास्त वेट नव्हते पण खूप छान मस्त वेअर केली होती. आणि यावेळेस बघू संक्रांतीला एक सुंदर चंद्रकोरची साडी किंवा नथची पण आहे, तर दोन्हीपैकी एक कोणती घालणार आहे मी. चला तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर धन्यवाद.